अजितदादांच्या अपघाताच्या नंतर एका याचिकाकर्त्याने एक याचिका केली होती की मुंबई एअरपोर्टचे जे सीसीटीव्ही आहेत ते आम्हाला देण्यात यावे. त्यांनी आज आरोप असा केलाय की आम्हाला सीसीटीव्ही जे आहेत ते देण्यात येत नाहीत. काय गौडबंगल असावं, सीसीटीव्ही बाहेर काय येत नाहीये? या संदर्भामध्ये या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही जी याचिकाकर्त्याने मागणी केलेली आहे माहिती अधिकाराच्या माध्यमातून जे मला कळलं त्यांना ते सीसीटीव्ही फुटेजेस देता येत नाहीत असं जेव्हा कळवलं जातं तेव्हा एकूणच संशयाचं धुकं आणखी घडत होतं. आपल्या सगळ्यांची हीच मागणी आहे की रोहितदादा सुद्धा सातत्यानं जे प्रश्न उपस्थित करतात, अनेकांच्या मनात हे जे प्रश्न आहेत यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं. आणि अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की हे सीसीटीव्ही फुटेज त्यांना दिलं जाऊ शकत नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्या संशयाचं धोका आणखी घडत होतं. त्यामुळे या तपास यंत्रणांनी सुद्धा या संदर्भामध्ये ही काळजी घ्यायला हवी की जे काही घडलंय ते स्वच्छपणे समोर यायला. तुमच्यापैकी कुणाचं बोलणं झालंय का सुनेत्रा वहिनींची? कारण आज बातमी आली की जयंत पाटील अर्थमंत्री होतील, बाकीचे नंतर तेवढे एकटे जातील, बाकीचे काय कळत नाही. पण सुप्रिया सुळेंनी पण देखील विधान केलं होतं की आमचं जे काही बोलणं झालं ते दादांबरोबर झालं होतं विलिनीकरणाबद्दल. या संदर्भामध्ये मी तुमच्यापैकी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना या संदर्भात ती स्पष्ट स्वच्छ जी काही भूमिका होती ही संपूर्ण दिलेली आहे. या संदर्भात पुढची काही चर्चा झाल्याचं माझ्या तरी माहितीत नाही. आणि जे ताईंनी विधान केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्यांच्याशी चर्चा झाली दुर्दैवानं आज दादा नाही तर त्याविषयी आणखी काय बोलायचं. उद्या रोहित पवारांची पुन्हा पत्रकार परिषद आहे. दिल्लीमध्ये याच अपघाताच्या संदर्भातले काही कागदपत्र घेऊन ते बोलणार आहेत. पण अजूनही याच्याबद्दलचे जे ठोस पुरावे असतील किंवा ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण होताना दिसत नाही अजूनही. तुम्ही सगळेजण रोहित दादांनी विचारलेले प्रश्न पुन्हा विचारतात याचं एक फार महत्वाचं कारण असं आहे कारण तुम्हाला हे सगळे प्रश्न पटतायत. तुम्हाला हे सगळे प्रश्न पटतायत की हा जेव्हा प्रश्न पडतो की मोबाईल सापडतो मात्र ब्लॅक बॉक्स जळतो हे का होतं हे जेव्हा रोहित पवार विचारतात हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत, हे महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत आणि त्यामुळे या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला हवी आहेत. ज्या पद्धतीने प्रदेशाध्यक्ष ठरलेलं होतं, मंत्री ठरलेले होते असं सातत्याने तुमच्या पक्षाकडून सांगण्यात येत होतं. याच्यावर छगन भुजबळ असं म्हणतात की मग उपमुख्यमंत्री कोण होणार हे सुद्धा ठरलं असेल असं उपरोधिक टोला त्यांनी तुमच्या याच्यावर लागवला. मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती आता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्वाची गोष्ट होती. आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांची आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती. आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील. मला कल्पना नाही, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आणि दुसरी महत्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही. तुमच्या ज्या बैठका 12-13 झाल्या याच्या बैठकांमध्ये भुजबळांच्या राज्यसभेसंदर्भात काही चर्चा झालेली होती. भुजबळांच्या राज्यसभेत त्या बैठकीत काय बोलणं झालं होतं का? ज्यामध्ये तुमच्याच माध्यमातून एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. म्हणजे मला वाटतं भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातला जो व्हिडिओ आपण एकदा तपासून बघा यामध्ये भुजबळ साहेबांच्या राज्यसभेविषयी सुतोवाच. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर झालेली आहे, त्यावरून पुण्यात वाद झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. केवळ मला असं वाटतं की हे स्वच्छ माझं मत आहे. भिंतीवर कोणाचे फोटो आहेत यापेक्षा त्या फोटो समोर बसून काय होतं हे बघणं जास्त महत्वाचं आहे. दुर्दैवानं रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर खुलेआम लाच घेतली जात असेल, मंत्रालयात जर अशा गोष्टीच्या ट्रॅप लागत असतील तर मागचे फोटो यापेक्षा महत्वाचं पुढची गोष्ट काय आहे ती महत्वाची आहे. एखाद्या खात्याचे मंत्री दुर्दैवानं त्यांच्याबाबत दादांविषयी जी घटना घडली त्यानंतर अल्पसंख्याक दर्जा देण्याची फाईल जर मूव्ह होत असेल तर हे कसं धजावतं? फोटो कुठले लावले यापेक्षा फोटो समोर बसून तुम्ही करताय काय
हे बघणं महत्वाचं आहे. पवार साहेब सभा सर पवार साहेब से आइए समिट प्रदर्शन हुआ है वहाँ। क्या कहना चाहोगे एआई समिट के प्रदर्शन में कांग्रेस के युवक कार्यकर्ता ने नहीं, इस बारे में मुझे जानकारी नहीं है, तो इसकी पूरी जानकारी लेके मैं इस पर टिप्पणी पवार साहेब राज्यसभेत जातील का पवार साहेब हे बघा, यामध्ये फार महत्वाची गोष्ट अशी आहे की आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये दिल्लीच्या राजकारणातलं अत्यंत प्रमुख नावे हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. थँक्यू.